हे गाईज 2 दिवसापासून माझं स्वरूप पाण्यामध्ये खेळण्यासाठी हट्ट करत होता. तर आज मी त्याचा हट्ट पुरवण्यासाठी त्याला वरती टेरेसवर घेऊन आलेली आहे आणि मस्त छोट्याशा टपामध्ये मी त्याला पाणी दिलेलं आहे आणि तो वारंवार बाथरूममध्ये जाऊन त्याच्या टॉईज ह्या बादल्यांमध्ये जाऊन टाकत होता. तर आता तो खूप एन्जॉय करत आहे आणि त्याचे छोटे छोटे ॲनिमल्स त्यांनी त्याच्या छोट्या टपामध्ये टाकले आहे. तुम्ही बघू शकता तो किती मज्जा करत आहे. असे काही गेम असतात ना, त्यामुळे मुलांची बौद्धिक पातळी देखील वाढते आणि त्यांना मज्जा देखील येते. आणि मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने गेम खेळवलेच पाहिजे आणि त्यांचा आनंद हा पाण्यामध्ये मातीमध्ये खेळण्यामध्ये असतो. तर आपण त्यांना ते करून देत नाही. तर आपल्याला वाटतं सर्दी होईल, तर मग मी काय करते, अशा छोट्याशा टबामध्ये त्याला पाणी देऊन टाकते, जेणेकरून त्यालाही आनंद मिळतो आणि त्याला सर्दी देखील होत नाही. आणि हे मुलांच्या बौद्धिक पातळीसाठी ते क्षमता वाढवण्यासाठी फार महत्त्वाचं असतं. मुलांची बौद्धिक क्षमता ही खेळामधूनच वाढत असते. आणि ॲक्च्युली बॉईज असतात ना, बॉईजला कोणती पण ॲक्टिव्हिटी केल्यावरच त्यांची बौद्धिक पातळी ही वाढत असते, खास करून बॉईजची. तर ते खेळातून जास्त चांगल्या पद्धतीने शिकत असतात. तर मग त्यांना या थ्रू मी शिकवत असते. स्वरूपला पण मी अशीच शिकवत असते. मी एक शिक्षिका आहे आणि मी मुलांना शाळेत देखील अशाच पद्धतीने विविध खेळामधून त्यांना शिक्षण घेत असते, जेणेकरून त्यांची लक्षात ठेवण्याची क्षमताही वाढते. आणि तुम्ही बघू शकता तो कसा आपल्या सगळ्या कुकू, हम्मा आणि हॉर्स हे मला दाखवत आहे. कुटीचं पाणी अजून त्याला इतकंसं नीट बोलता येत नाही आहे, बट तरी तो त्याची भावना त्याच्या भाषेत मला सांगण्याचा प्रयत्न करतो.